मी प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब पवार, राज्यशास्त्र विभाग, न्यू आर्ट्स कॉमर्स सायन्स कॉलेज, अहमदनगर। आज आपण भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांबद्दल चर्चा करणार आहोत। राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये भारतीय राज्यघटनेची पुढची रूपरेषा आणि भारताच्या राज्यव्यवस्थेची रूपरेषा त्यांनी स्पष्ट केलेली आहे आणि राज्यघटनेच्या सरनाम्यात दिलेल्या वचनांची अंमलबजावणी करताना पुढे कुठल्या प्रकारे काम करावं याबद्दल जे काही तरतुदी करण्यात आल्या, या तरतुदीनुसार मूलभूत हक्क असतील, मार्गदर्शक तत्वे असतील, मूलभूत कर्तव्य असतील, यांचा समावेश राज्यघटनेत विस्ताराने आला। आणि या दृष्टिकोनातून जर विचार केला तर भारताच्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये भारतीय जनतेला, भारताच्या नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय देण्याचं अभिवचन देण्यात आलेलं आहे। आणि या अभिवचनानुसार दोन प्रकारे तरतुदी करण्यात आल्या। एक तर मूलभूत हक्काची तरतूद करण्यात आली आणि दुसरी तरतूद ही मार्गदर्शक तत्वाची करण्यात आली। ज्यावेळेस राज्यघटना तयार होत होती त्यावेळेस दोन प्रकारचे मूलभूत हक्क तयार करण्यात आले की न्यायिक आणि गैरन्यायिक। BN राव हे राज्यघटना समितीचे सचिव होते आणि त्यांनी ज्यावेळेस हे दोन प्रकारचे मसुदे राज्यघटना समिती समोर ठेवले त्यावेळेस दोन्ही स्वीकारण्यात आले आणि त्यातल्या मूलभूत हक्कांना न्यायिक स्वरूप देण्यात आलं तर मार्गदर्शक तत्वांना गैरन्यायिक स्वरूप देण्यात आलं। आता हा जर विचार केला तर न्यायिक आणि गैरन्यायिक काय, तर मूलभूत हक्कांना राज्यघटनेमध्ये न्यायालयात जाता येतं जर मूलभूत हक्कांचं उल्लंघन झालं तर, परंतु मार्गदर्शक तत्वाचं उल्लंघन झालं तर न्यायालयात दाद मागता येत नाही। याचा जर विस्ताराने विचार केला तर मग आपल्या असं लक्षात येईल की मूलभूत हक्काच्या मानाने मार्गदर्शक तत्वांना कमी महत्व देण्यात आलेलं आहे का, परंतु तसं न होता दोन्हींनाही सारखंच महत्व असल्याचं जाणवतं। कारण जरी त्यांना न्यायिक स्वरूप दिलेलं नसलं तरी मार्गदर्शक तत्वांची किंमत कमी होत नाही। आता आपण विचार करू की मार्गदर्शक तत्व का आली राज्यघटनेमध्ये। तर ज्यावेळेस भारत स्वतंत्र होत होता त्यावेळेस भारताच्या नागरिकांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय प्रस्थापित करून त्यांना एक कल्याणकारी राज्य तयार करणं, निर्माण करणं, त्यांच्या गरजा पूर्ण करणं आणि त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचं जीवन जगण्यासाठी एक समाज निर्माण करणं गरजेचं होतं। आणि जर त्याच्या आर्थिक गरजा पूर्ण होत नसतील, त्याची सामाजिक प्रतिष्ठा राखली जात नसेल, त्याला राजकीय स्वातंत्र्य नसेल आणि तसं वातावरण निर्मिती नसेल तर राज्य व्यवस्था सुद्धा काम करू शकत नाही। हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे। आणि त्यामुळं जी राज्यघटनेची ही खरं तर मार्गदर्शक तत्वे ही उद्दिष्ट आहेत की त्या उद्दिष्टाच्या नुसार एक ठोस असा मार्ग राज्यकर्त्यांना दिलेला आहे। नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य दिलीत, परंतु राज्यकर्त्यांसाठी सुद्धा मूलभूत कामं जी आहेत मार्गदर्शक तत्वाच्या स्वरूपात मांडली गेलेली आहेत। कारण जर कल्याणकारी राज्य निर्माण करायचं असेल तर किंवा एक सुशासन निर्माण करायचं असेल तर फक्त नागरिकांना अधिकार देऊन चालणार नाही, नागरिकांवरच बंधन घालून चालणार नाही, तर नैतिक स्वरूपाचं बंधन राज्यकर्त्यावर सुद्धा असणं गरजेचं आहे। आणि त्या दृष्टिकोनातून कल्याणकारी राज्य स्थापन करण्यासाठी एक पोषक वातावरण देशामध्ये निर्माण व्हावं। ते कधी निर्माण होऊ शकतं की ज्या वेळेस त्या देशातल्या, भारतातल्या नागरिकांना आपण सामाजिक, आर्थिक आणि राजकीय स्वरूपाचा न्याय देऊ। भारत ज्यावेळेस स्वतंत्र झाला त्यावेळेस ही तत्व राज्यघटनेत आली, हे पण आपण लक्षात घेतले पाहिजे। त्यावेळेसच्या परिस्थितीकडे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे की भारतातला किती तरी मोठा वर्ग हा विकासाच्या प्रक्रियेपासून कितीतरी वर्ष, हजारो वर्ष दूर होता। त्याला एक आर्थिक न्याय मिळवून देणं, त्याला सामाजिक न्याय मिळवून देणं आणि त्याला राजकीय स्वातंत्र्य सुद्धा मिळवून देणं गरजेचं होतं। आणि मग त्या स्वरूपात आता आपण फार जर खोल विचार केला तर त्या काळची परिस्थिती बघितली, त्या काळातली धर्मव्यवस्था, त्या काळातली जाती व्यवस्था, त्या काळात परिघाबाहेर असणारा खूप मोठा समाज, सत्तेत असणारा खूप छोटासा वर्ग, एक गट, आणि मग या सगळ्या उर्वरित परिघाबाहेरच्या लोकांना जर या समाविष्ट करून घ्यायचं असेल तर राज्यकर्त्यांवर काही नैतिक बंधनं घालणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून ही मार्गदर्शक तत्व आपल्या राज्यघटनेत आलेली आहेत।
आता याचा जर विचार केला तर सरकारी यंत्रणा ज्या आहेत त्या खऱ्या अर्थाने इथं काम करत असतात आणि नागरिकांना एक आपण जगण्याचा मार्गदर्शक मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य दिली, पण राज्यकर्त्यांना किंवा सत्तेत असणाऱ्या यंत्रणांना सुद्धा काम करताना काही मूलभूत मार्गदर्शक तत्व देणं गरजेचं होतं आणि त्या दृष्टिकोनातून भारताच्या राज्यघटनेमध्ये 4थ्या भागामध्ये कलम 36 ते 52 मध्ये ही मार्गदर्शक तत्वे अंतर्भूत करण्यात आली आणि या मार्गदर्शक तत्वांमुळे नागरिकांना एक जसे मूलभूत हक्कातून अधिकार प्राप्त झाले तसं राज्यकर्ते हे नागरिकांशी उत्तरदायी राहावेत अशा प्रकारची तरतूद यातून करण्यात आली की भारतामध्ये आर्थिक समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करावा, भारतामध्ये सामाजिक दृष्ट्या असणारी विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न करावा आणि भारतातील प्रत्येक नागरिकाला राजकीय समता आणि राजकीय स्वातंत्र्य प्राप्त व्हावं, हा जो उद्देश आपण समोर ठेवलेला आहे भारताच्या उद्देश पत्रिकेमध्ये, त्या उद्देश पत्रिकेनुसार ही मार्गदर्शक तत्व तयार करण्यात आली. आता याच्यात दुसरी गोष्ट अशी आहे की मूलभूत हक्क नकारात्मक आहेत तर मार्गदर्शक तत्व सकारात्मक आहेत. कशा प्रकारची परिस्थिती निर्माण व्हावी अशी कल्याणकारी राज्याची अपेक्षा या ठिकाणी निर्माण केलेली आहे. पण जर राज्यकर्ते अशा प्रकारे जर काम करत नसतील आणि मार्गदर्शक तत्वांची योग्य अंमलबजावणी करत नसतील तर मात्र आपल्याला न्यायालयात दाद मागता येत नाही. ही तरतूद मूलभूत हक्काच्या बाबतीत आहे. त्यामध्ये घटनात्मक उपायांचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. त्यानुसार आपण राज्यघटनेच्या आपल्याला दिलेल्या हक्काची जर कुठं पायमल्ली होत असेल तर आपण जाऊ शकतो उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात. पण मार्गदर्शक तत्वाच्या बाबतीत असं आप करून चालत नाही की आपल्याला न्यायालयात जाण्याचा अधिकार तिथं दिलेला नाही. पण मार्गदर्शक तत्वे ही भारतीय जनतेच्या न्यायालयात मात्र आपण जाऊ शकतो. याचा अर्थ समजून घ्या की भारतात दर 5 वर्षांनी सत्ताधारी आणि विरोधक एकमेकाच्या समोर उभे असतात, निवडणुका होतात आणि मग या मुद्द्यावर मार्गदर्शक तत्वांच्या कसोटीवर भारतीय जनमानस या राज्यकर्त्याचं मूल्यमापन करते की यांनी या दृष्टिकोनातून आर्थिक, सामाजिक, राजकीय काय काम केलेलं आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा मुद्दा सुद्धा मार्गदर्शक तत्वात येतो की त्याने आंतरराष्ट्रीय दृष्ट्या सुद्धा कुठलं काम केलेलं आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आणि मग हे मूल्यमापन होतं. खरं तर निवडणुकीत जो काही पात्र राज्यकर्ता असतो, ज्याच्याकडून काही अपेक्षा पूर्ण होऊ शकतात, त्याला लोक निवडून देतात. परंतु जो सत्ता देऊनही काम करत नाही त्याच्यासाठी हे मापदंड आहेत. मार्गदर्शक तत्व ही राज्यकर्ता चांगलं की वाईट हे ठरवणारे मापदंड आहेत आणि त्यामुळं मार्गदर्शक तत्वांचं महत्व आपल्याला राज्यघटनेत नाकारता येत नाही. जरी ते न्यायालयात घेऊन जाण्यासारखे नसले, त्याच्याबद्दल न्यायालयात दाद मागता येत नसली तरीही. आणि मग पुढचा प्रश्न असा उपस्थित होतो की आपल्या देशामध्ये ह्या मार्गदर्शक तत्वांचं महत्व किंवा चर्चा का होत नाही. तर एक दुर्दैवाने असं म्हणावं लागेल की आपल्या देशात मार्गदर्शक तत्वांची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली जात नाही आणि ही गोष्ट आपल्याला म्हणावी लागेल कारण आपण आता 75 वर्ष पूर्ण करत आलेलो आहोत आणि 75 वर्षामध्ये जर बघितलं तर आपण आणखीही आर्थिक समता, सामाजिक विषमता दूर करू शकलेलो नाहीत आणि आपण राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा जेवढ्या मोठ्या प्रमाणात राजकीय सहभाग व्हायला हवा होता तेवढा अद्यापही आपल्याला राजकीय सहभाग दिसून येत नाही आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अतिशय परिणामकारक अशा पद्धतीची धोरणं राज्यकर्त्यांनी अवलंबिल्याची किंवा आंतरराष्ट्रीय संबंध व्यवस्थितरित्या प्रस्थापित केल्याचे दिसून येत नाही. आणि जो भारताचा परंपरा आहे, संस्कृती आहे, वारसा आहे, त्याची जपणूक करण्याचा जो प्रयत्न सुद्धा मार्गदर्शक तत्वात समाविष्ट केलेला आहे तर तो सुद्धा अत्यंत गंभीरपणे अंमलबजावणीत आणताना भारतातली शिक्षण व्यवस्था, भारतातली राजकीय व्यवस्था आपल्याला दिसून येत नाही. अलीकडच्या काळात मार्गदर्शक तत्वाच्या बाबतीत किंवा एकूणच राजकीय परिस्थितीचा विचार करता असं लक्षात येतं की यातील जे बारकावे होते त्याबद्दलची अंमलबजावणी करत असताना सुरुवातीच्या काळात ज्या काही व्यवस्था निर्माण झाल्या त्या व्यवस्था नंतरच्या काळामध्ये
पाहिजे तेवढ्या काळजीपूर्वक अंमलबजावणी केली गेली नाही. परंतु गेली 75 वर्षात आपण समाधानकारकरित्या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता ते काही मुद्दे दिलेले आहेत की एक सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक किंवा आपला जो वारसा आहे, आपण त्याला हेरिटेज म्हणतो, तो वारसा आणि आंतरराष्ट्रीय संबंध, अशा 4 गटामध्ये मार्गदर्शक तत्वांचं विभाजन केलेलं आहे. तर पहिल्या याच्यामध्ये सामाजिक दृष्ट्या स्त्रियांच्या बाबतीत काही तरतुदी केलेल्या आहेत की स्त्रियांना आणि पुरुषांना समान काम समान वेतन मिळावं. त्यांना बालकांचे काही स्त्रियांचे आणि बालकांचे हक्क आहेत त्यांच्याबद्दलही काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत की त्यांना जोखमीचं काम देऊ नये. लहान बालकांना त्यांच्या शारीरिक प्रकृतीनुसार त्यांना वयाच्या 12 वर्षापर्यंत कुठल्याही जोखमीचं काम किंवा बालमजूर कामच करू देऊ नये अशा पद्धतीची तरतूद त्यामध्ये केलेली आहे. आणि स्त्रियांची प्रतिष्ठा राखली जाईल त्या बाबतीत ही याबद्दल तरतुदी यामध्ये केल्या आहेत. आणि सामाजिक दृष्टिकोनातून जी विषमता आहे ती विषमता नष्ट करण्याचा प्रयत्न आपण जसं मूलभूत हक्कामध्ये केला तसंच मार्गदर्शक तत्वामध्ये पण केलेला आहे. तर कारण असं आहे की मूलभूत हक्क जसे दिलेले आहेत, परंतु मूलभूत हक्क निर्माण होण्यासाठी सामाजिक परिस्थिती निर्माण होणं गरजेचं असतं आणि ती सामाजिक परिस्थिती निर्माण केल्यानंतरच ते हक्क प्राप्त होऊ शकतात. त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर समाजात समानता प्रस्थापित करण्याची गरज मार्गदर्शक तत्वामध्ये केलेली आहे. पुढचा मुद्दा असा येतो की कामगारांचा सहभाग, स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती, त्यामध्ये स्त्रिया, मागास प्रवर्गातील उपेक्षित वंचित घटकांचा राजकीय समावेश करून घेणं. त्याचबरोबर कामाच्या बाबतीत की प्रत्येक भारताच्या नागरिकाला त्याचे अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा पूर्ण होतील अशा पद्धतीचा रोजगार आपण राज्यव्यवस्थेत निर्माण करून देणं गरजेचं असतं. हे होत असताना ज्या वेळेस काही आर्थिक धोरणं ठरवली जातात आणि आर्थिक धोरणांच्या बाबतीत जेव्हा निर्णय होतो त्यावेळेस ती धोरणं ठरवत असताना मार्गदर्शक तत्व समोर ठेवावी लागतात. आता मार्गदर्शक तत्व समोर ठेवून देशाच्या संसदेने आपल्या अनेक कायदे केलेले आहेत आणि त्या कायद्यानुसार आपल्या देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीची प्रगती झालेली आहे. हे पण आपल्या लक्षात येईल की मार्गदर्शक तत्व नुसतं घटनेच्या पानावर राहिलेली नाहीत किंवा ते गैरन्यायिक आहेत म्हणून ती राहिलेली नाहीत, तर त्यांना त्या आधारे अनेक कायदे करून थोडक्यात सोसायट्या निर्माण करणं, सेवा सहकारी सोसायट्या, गृहनिर्माण संस्था निर्माण करणं, ग्रामपंचायती तयार करणं, स्थानिक स्वराज्य संस्थांचं इतकं मोठं एक यंत्रणा आपल्या देशभर काम करते, हिची तरतूद मार्गदर्शक तत्वामध्ये केलेली आहे. या सगळ्या तत्वांचा जर विचार केला तर मार्गदर्शक तत्वांचं महत्व की त्या मार्गदर्शक तत्वाच्या अनुसारच भारतामध्ये अनेक कायदे केलेले आहेत. बालकांचा कायदा असेल, स्त्रियांचा कायदा असेल, कामगारांचे कायदे असतील, सोसायट्यांचे कायदे असतील, ग्रामपंचायतीचे कायदे असतील, आपले जे काही वारसा आहेत, जुन्या काळातल्या खूप मोठ्या ऐतिहासिक इमारती आहेत, काही प्रतीक आहेत, त्यांच्या संरक्षणाचा हेरिटेज ऍक्ट कायदा असेल, हे सगळं जर पाहिलं आपण तर हे मार्गदर्शक तत्वाची देण आहे. आणि त्याचबरोबर आपण भारताच्या नागरिकांचा एक स्त्री पुरुष म्हणून जेवढा सन्मान केला पाहिजे त्याच पद्धतीने त्याच्या प्रतिष्ठेची सुद्धा समानतेने वागणुकीने आपण प्रतिष्ठा राखली पाहिजे. याच्यासाठी अनेक कायदे जे मार्गदर्शक तत्वावरच आधारित अशा पद्धतीने केलेले आहेत. त्यामध्ये आणखीन एक मुद्दा असा निर्माण होतो की भारतामध्ये समाजवादी व्यवस्था निर्माण करायचं स्वप्न पंडित जवाहरलाल नेहरूंनी आखलं होतं. त्यानुसार कामगारांचा सहभाग, उद्योगातला सहभाग, मजुरांचा सहभाग, त्याची प्रतिष्ठा, पालकांचे हक्क, स्त्रियांचे हक्क, हे सगळं जर आपण बघितलं तर त्या सगळ्या कायद्यानुसारूनच भारतातल्या लोकांना आपलं जीवन एक चांगल्या पद्धतीने जगण्याचं वातावरण निर्माण होतं, समाज स्वस्थ निर्माण होतं. त्याच्या आरोग्याबद्दलच्या काही प्रश्न असतील त्याला औषधोपचार मिळणं, त्याला सरकारी यंत्रणेकडून उपचार मिळणं, त्याच्यावर मोठमोठ्या अलीकडच्या काळात शस्त्रक्रिया सुद्धा होतात आणि त्याला योग्य तो खुराक मिळण्यापर्यंत सुद्धा आपल्या राजकीय व्यवस्थेने चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले. तुम्ही जर ग्रामीण भागामध्ये बघितलं तर गरोदर मातांचा प्रश्न असेल, त्यांना वेळोवेळी औषधं, त्यांना सकस आहार, मुलांना त्या पद्धतीने डोस, हे सगळ्या गोष्टी मार्गदर्शक तत्वाची परिणती आहे की बालकांना आणि स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घेणं.
हे राज्य व्यवस्थेचं कर्तव्य आहे. त्याचबरोबर ज्या पद्धतीने सामाजिक दृष्ट्या काळजी घेतली जाते मानवी मूल्याच्या दृष्टिकोनातून, तसंच आर्थिक दृष्ट्या सुद्धा त्याला रोजंदार मिळावा. तो ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणी त्याला काम करण्यासाठी पोषक वातावरण असावं. तिथं कमी वयाच्या बालकांना काम दिलं जाऊ नये. स्त्रियांना जोखमीचं काम करायला लावू नये. त्याचबरोबर तिथल्या कामगारांचा तिथल्या व्यवस्थेमध्ये, प्रशासनामध्ये, आस्थापनेमध्ये समावेश असावा आणि त्यांच्या जीविताची तिथल्या व्यवस्थेने काळजी घ्यावी. अशा पद्धतीची जी व्यवस्था आहे ती त्या ठिकाणी निर्माण केली जाते. तिसरा मुद्दा आहे आर्थिक समतेचा, की स्त्री पुरुषांना समान हक्क मिळावेत. या देशातील प्रत्येक नागरिकाच्या अन्न, वस्त्र आणि निवाऱ्याच्या गरजा पूर्ण व्हाव्यात. हे पण तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य हे चारही मुद्दे या ठिकाणी आपली राज्य व्यवस्था अंमलात आणत असते. ते मार्गदर्शक तत्वानुसार अंमलात आणत असते. पुढे जे काही आपली स्मारक आहेत, मग आपले किल्ले आहेत, आपली काही प्राचीन मंदिर आहेत, आपले काही राष्ट्रीय स्मारक आहेत, यांचे सुद्धा आपण संरक्षण करण्याची आपली जबाबदारी असते आणि ती सुद्धा मार्गदर्शक तत्वानुसार त्यानुसार काही कायदे सरकार करतं आणि आपण सुद्धा ते त्याच पद्धतीने आपलं वर्तन करावं. त्या ठिकाणी कसली इजा होणार नाही, तो वारसा आपला नष्ट होणार नाही याची काळजी घ्यावी. अशा पद्धतीची तरतूद सुद्धा यामध्ये करण्यात आली. त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून काही मार्गदर्शक तत्व त्या ठिकाणी दिलेली आहेत. या मार्गदर्शक तत्वातून असं दिसतं की आपण आपल्या शेजारच्या देशांशी किंवा जगातल्या कुठल्याही देशाशी आपला व्यवहार हा शांततामय मार्गाने असावा. आपण केलेली कराराची नैतिक दृष्टिकोनातून अंमलबजावणी करावी. जागतिक शांततेला आपल्याकडून कसल्याही पद्धतीचा धोका निर्माण होऊ नये. जे काही वाद आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून निर्माण होतील, तुम्ही म्हणताल वाद म्हणजे युद्ध का? तर युद्ध नाही, तर अनेक प्रकारचे आता खुली अर्थव्यवस्था आणि जागतिकीकरण झालेलं आहे. यातून अनेक व्यापारी करार होतात, अनेक घटना घडतात, त्या अनेक गोष्टी आंतरराष्ट्रीय न्यायालयापर्यंत जातात. परंतु त्यात जे काही लवाद असतात, काही न्यायालय असतात आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातून, त्या केलेल्या करारांशी आपण प्रामाणिक राहून लवादाच्या माध्यमातून अशा गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न करणं. आंतरराष्ट्रीय कायद्याची अंमलबजावणी की जे शक्यतो मानवी हक्काच्या बाबतीत असते. अनेक जागतिक संघटनांचे काही नियम असतात, त्यानुसार आपण आपल्या देशातील नागरिकांच्या हक्काचं रक्षण करणं हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. दुसरी गोष्ट की आंतरराष्ट्रीय बाबतीत आपण देश म्हणून जसं काही सक्रिय असतो, त्याच पद्धतीने आपण अलीकडच्या काळामध्ये आपल्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून, काही संस्थांना दिलेल्या स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून काही करार होत असतात आणि या करारांची अंमलबजावणी सुद्धा करत असताना जर त्यामध्ये काही गडबड झाली तर त्या दृष्टिकोनातून आपण लवादाच्या मार्फत वाद न करता, हिंसक मार्गाचा किंवा अन्य मार्गाचा वापर न करता ते समझोत्याच्या मार्गाने, चर्चेच्या मार्गाने सोडावेत, अशी तरतूद आपल्या मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आलेली आहे. थोडक्यात एक गोष्ट या ठिकाणी सांगेल की मार्गदर्शक तत्वे जी आहेत भारताच्या राज्यघटनेतली, ही दिशादर्शक आहेत. आपल्या देशाच्या राज्यव्यवस्थेने कशा प्रकारचा कारभार करावा, मग तो भारतातल्या नागरिकांबद्दल असेल, आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील व्यवहारांबद्दल असेल आणि मानवी मूल्यांच्या बाबतीत असेल, या सगळ्यांचे मार्गदर्शक तत्वामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तो एक रोड मॅप आहे की या दृष्टिकोनातून राज्यकर्त्यांनी काम करावं आणि राज्यकर्त्यांनी यानुसार कायदे करावेत. राज्यकर्त्यांनी या मार्गदर्शक तत्वाच्या अनुसार योजना आखाव्यात, त्या योजना अंमलात आणाव्यात आणि भारतामध्ये कल्याणकारी राज्याचं स्वप्न पूर्ण व्हावं. कारण जर देशामध्ये कल्याणकारी स्वरूपाचं राज्य निर्माण झालं नाही, देशातल्या जनतेला जर मूलभूत गरजांची पूर्तता झाली नाही आणि एक समाज स्वास्थ्य निर्माण झालं नाही, तर देशाच्या राजकीय व्यवस्थेला स्थिर होण्यासाठी खूप अडचणीचा सामना करावा लागेल. कारण समाज शांत असेल, समाज प्रगती करत असेल, समाजांच्या गरजाची पूर्तता करत असेल, तर तो समाज त्या सरकारला अधिमान्यता देत असतो, सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहत असतो. त्यामुळं दुसऱ्या शब्दात जर सांगायचं म्हणलं तर देशामध्ये अतिशय सौहार्दपूर्ण सामाजिक स्वास्थ्य, आर्थिक परिस्थिती, राजकीय स्वातंत्र्य निर्माण करण्यासाठी जी काही दिशादर्शक तत्व आहेत ती म्हणजे मार्गदर्शक तत्वे आहेत. आणि या मार्गदर्शक तत्वाची अंमलबजावणी करण्यासाठी जे काही कायदे भारत सरकार करत असतं, हे कायदे सुद्धा या तत्वाला धरून असतात. असे खूप कायदे
जर तुम्ही बघितलं तर कलमानुसार जर 36 कलमापासून 51 पर्यंत जर आपण आलो तर ते तिथपर्यंतच मर्यादित राहिलेलं नाही, तर मूलभूत हक्कामध्ये सुद्धा अनेक गोष्टींचा समावेश करण्याची प्रेरणा या तत्वांनी दिलेली आहे आणि त्यानुसार ही मार्गदर्शक तत्व आपल्याला आपल्या देशातील सामाजिक, आर्थिक, राजकीय घडी बसवण्याबरोबरच आपला ऐतिहासिक वारसा आणि परंपरा जपण्याबरोबर आंतरराष्ट्रीय सौहार्दाचं वातावरण निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. कारण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा अलीकडच्या काळात देशाच्या कारण हे ग्लोबल विलेज झाल्यासारखी परिस्थिती आज आहे. जग हे खेडं झालेलं आहे आणि जगामध्ये जे काही खुल्या अर्थव्यवस्थेमुळे, जागतिकीकरणामुळे व्यापार होतात, त्याच्यातून अनेक समस्या निर्माण होतात. त्या दृष्टिकोनातून 75 वर्षापूर्वी आपल्या घटनाकारांनी केलेला विचार जर आपण बघितला तर तो अतिशय अभिमानास्पद असा आहे. आणि शेवटी मुद्दा एक परत रिपीट करतो, पुन्हा एकदा सांगतो की जरी ही मार्गदर्शक तत्व ही न्यायप्रविष्ट नसली, न्यायिक नसली, ती जर अंमलात आणली नाही तर न्यायालयात जाता येत नसलं तरीही त्याचं महत्त्व कमी होत नाही. कारण सर्वाधिक चांगले कायदे समाज स्वास्थ्यासाठी, स्त्रियांच्या, बालकांच्या, पुरुषांच्या, कुठल्याही समाज घटकांच्या न्याय हक्कासाठी जे कायदे झालेले आहेत ते मार्गदर्शक तत्वावर अवलंबूनच करण्यात आलेले आहेत. आणि ही न्यायालयात नेणारी बाब नसली तरी मी पुन्हा एकदा सांगेल की ही जनतेच्या न्यायालयामध्ये नेण्यानंतर ही त्या राज्यकर्त्याला मापदंड ठरणाऱ्या ह्या चारही घटक आहेत की ह्या 4 कसोट्यांवर हा राज्यकर्ता, हे सत्तेतलं सरकार कशा प्रकारे काम करतं, कशा प्रकारे त्यांनी काम केलेलं आहे ही जनता ठरवू शकते आणि निवडणुकीमध्ये त्यांना या बाबतीत आपलं उत्तर द्यावं लागतं. म्हणजे मार्गदर्शक तत्व ही भारतीय राज्यकर्त्याच्या उत्तरदायित्वाची कसोटी ठरवणारी तत्व आहेत. जर या तत्वांच्या अंमलबजावणीत हा राज्यकर्ता जर अपयशी ठरत असेल तर भारतीय जनता त्याला निवडणुकीच्या माध्यमातून नाकारल्याशिवाय राहत नाही. म्हणून न्यायालयात जाऊन त्यात न्याय मागण्यापेक्षा जनतेच्या न्यायालयाचा न्याय कोणत्या तत्वांवर द्यायचा तर तो मार्गदर्शक तत्वांवर द्यायचा. अशा पद्धतीची महत्वाची ही तत्व आहेत. त्यामुळे आपण मार्गदर्शक तत्वांना कमी लेखून चालणार नाही, तर ती तत्वे आपल्या आयुष्यासाठी, आपल्या जीवनासाठी, समाज स्वास्थ्यासाठी, आंतरराष्ट्रीय समुदायासाठी सुद्धा खूप महत्वाचे आहेत. त्यामुळे आपण याच्याकडे जागरूकपणे पाहिलं पाहिजे आणि या मार्गदर्शक तत्वांवर आपण जे काही कायदे, जे काही तरतुदी, ज्या काही योजना सरकारने केल्या त्याची योग्य अंमलबजावणी एक चांगला नागरिक म्हणून केली पाहिजे. एवढंच या मार्गदर्शक तत्वाच्या बाबतीत चर्चा करताना मी म्हणेल. मी या ठिकाणी थांबतो. मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणी करत असताना बालकांचे हक्क, स्त्रियांचे हक्क, याचबरोबर भारतामध्ये असणारा शेतीवर आधारित फार मोठा वर्ग आहे. त्या दृष्टिकोनातून कृषीच्या बाबतीतही अनेक गोष्टी याच्यात कायदे करण्यात आले. त्याचबरोबर कृषीच्या बाबतीत विकास करण्यासाठी कृषीला पोषक असणाऱ्या पशुधनाच्या बाबतीत सुद्धा काही कायदे करण्यात आले की गायांचं गोवंश हक्काचा आता जो कायदा फार वादग्रस्त ठरतोय तो कायदाही या मार्गदर्शक तत्वाच्याच अनुसार घेण्यात आला. दुसरी गोष्ट की शेतीच्या बाबतीत जे काही कायदे करण्यात आले, शेतीच्या संवर्धनासाठी ज्या योजना आखण्यात आल्या या मार्गदर्शक तत्वानुसारच करण्यात आल्या. त्यानंतर पशुसंवर्धनाच्या बाबतीत, वनांच्या बाबतीत, वन संरक्षणाच्या बाबतीत, वन संवर्धनाच्या बाबतीत अनेक तरतुदी मार्गदर्शक तत्वामध्ये करण्यात आलेल्या आहेत की आपण वनांचं संरक्षण केलं पाहिजे. जे काही पर्यावरण आहे, पर्यावरणाचं संरक्षण केलं पाहिजे, वनांचं संवर्धन आणि संरक्षण केलं पाहिजे, ही मार्गदर्शक तत्वामध्ये तरतूद आहे. भारतामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून ही वन्य प्राणी यांचंही संरक्षण होणं गरजेचं आहे. कारण पर्यावरण हे चांगलं राहणं आवश्यक आहे आणि पर्यावरणाची दखल घेणारे जे काही कायदे करण्यात आले, ब्रिटिश राजवटीमध्ये जो काही कायदा होता, वन कायदा, त्यामुळे अनेक लोकांना त्रास होतो, अनेकदा मोर्चे आंदोलन होतात, परंतु त्याचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा काही कायदे करण्याचं गरजेचं असतं. दुसरी गोष्ट की एक फार मोठा असा एक समाज घटक, एक 10,000 वर्ष जरी म्हणलं तरी चालेल की तो या समाज घटक व्यवस्थेपासून अलिप्त होता. त्याचे सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्व हक्क हिरावले गेलेले होते. असं जे अनुसूचित जाती, जमाती, दुर्बल घटक आहेत यांच्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी काही कायदे करण्याची गरज होती
ते कायदे त्या अनुसार करण्यात आलेले आहेत. मूलभूत हक्कामध्ये काही अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा जर एकटा असेल तर तो त्या व्यक्तीच्या हक्काचं रक्षण करेल, त्याला जातीमुळे त्याचे कुठले हक्क नाकारले जाणार नाहीत. पण त्या जातीच्या वर्गाला शिक्षणामध्ये, त्याच्या स्वतःच्या विकासामध्ये, त्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये बाधा येणार नाही असे पोषक कायदे करणं, पोषक वातावरण करणं, त्याला संधी उपलब्ध करून देणं आणि त्याला चांगल्या पद्धतीने मान प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी जे काही कायदे करण्यात आले हे सगळे या कायद्यानुसार करण्यात आले. आणि तिसरी गोष्ट की आपल्याला सामाजिक प्रतिष्ठेसाठी जसे काही कायदे करण्यात आले, त्याच्या तरतुदी करण्यात आल्या, न्यायालयात जात आलं, परंतु त्याचबरोबर आपल्या जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या घटकांसाठी बाबतीत जेवढे काही कायदे झालेत ते मार्गदर्शक तत्वानुसार झालेले आहेत. मग मी पुन्हा एकदा रिपीट करेल, स्त्रिया, पुरुष, बालक, अनुसूचित जाती जमाती, वन्य प्राणी, वन्य पशु, वन्य वनस्पती, त्याचबरोबर आपल्या ऐतिहासिक स्मारक, आपल्या काही पौराणिक ग्रंथ असतील किंवा इमारती असतील, राजे रजवाडे, किल्ले, जे काही खुणा असतील आपल्या इतिहासाच्या, त्या सगळ्यांचं संरक्षण, अशा सगळ्या घटकांची काळजी या मार्गदर्शक तत्वामध्ये घेतलेली आहे. आणि ही काळजी घेतल्यामुळं या सगळ्या गोष्टींचं रक्षण करण्याची जबाबदारी राज्यव्यवस्थेवर सोपवलेली. ही नैतिक जबाबदारी असली तरीही भारताच्या सरकारने आजपर्यंत सत्तेत आलेल्या सत्ताधाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने याबद्दल कायदे करून मार्ग पुढे नेलेला आहे. आपल्याला ही गोष्ट नाकारता येणार नाही. आणि एकूणच मानवी जीवनामध्ये, सामाजिक जीवनामध्ये भारतातल्या या तत्वांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे, त्याला आपण नाकारून जमणार नाही. आणि शेवटी मी पुन्हा एक गोष्ट सांगेल की अलीकडं जग हे फक्त देशाच्या सीमेपुरतं मर्यादित राहिलेलं नाही, तर आपला आंतरराष्ट्रीय व्यापार जसा होतो तसं भारतातले खूप मोठ्या प्रमाणात नागरिक जगामध्ये सगळ्या देशांमध्ये जातात. त्या दृष्टिकोनातून मार्गदर्शक तत्व जी काही तत्व दिलेली आहेत त्यानुसार जर आपण वागलं तर आपले जे नागरिक दुसऱ्या देशामध्ये काम करतात त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. उलट आपले त्या देशाशी चौदार्याचे संबंध राहतील. इतका दूरदर्शी विचार आपल्या राज्यघटनाकारांनी त्या काळात केला होता. ही गोष्ट आपल्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.